जय शिवराय शेतकरी मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे। आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कालपासून सुरळीत सुरू झालं आहे। तर त्यामध्ये आता नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही राज्यातील तमाम लाभार्थी आहे, ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला। अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वाढीव हप्ता म्हणजे 6,000 रुपये जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाकाठी मिळत होते, आता त्यामध्ये 3,000 रुपयाची अतिरिक्त वाढ करून राज्य सरकार 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये करणार। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं। आता त्याच पार्श्वभूमीवर आता जे का आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीच्या वाढीव संदर्भामध्ये कृषी विभागाकडून सांगण्यात येतं की या अर्थसंकल्पामध्ये जो काय नमो शेतकरी सन्मान निधीचा वाढीव हप्ता होणार आहे, म्हणजे 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये होणार, तो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता हे दिसत आहे। आणि जो काय 6वा हप्ता आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा, तो 6वा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर 10 तारखेला संपूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे। तर त्यामध्ये विशेष बाब म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीच्या वाढीव जो काय 3,000 रुपये अतिरिक्त राज्य सरकार त्यामध्ये वाढ करणार आहे। तर त्यानुसार आता येणारा हप्ता 10 ते 15 मार्चच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काय पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर 3,000 रुपये हे येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता मिळाला असेल, अशाच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा मिळू शकतो। जर एखाद्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा 5वा हप्ता हा आला नसेल, तर त्यांनी ज्या काय तांत्रिक अडचणी आहे किंवा त्या संबंधित अधिकाऱ्याला पटवारी असो किंवा कृषी सहाय्यक असो यांना जे काही तांत्रिक अडचण असेल त्यांना विचारून ते दूर करून घ्यावे, जेणेकरून 6वा हप्ता व 5वा हप्ता मागील रखडलेला तो एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वर्गवणारा। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।